Akshay and Vinod. So welcome all the viewers and listener. You are watching Fabulous Trophy. This is the Sawantwadi Premier League 2026 SPL 2026. अक्षय आणि विनोद ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. शरद पहिला चेंडू बिग हिट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू काहीसा खाली राहिला. बॅट खालून गेली, चेंडूवरून निघून गेला. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट कवर, एक्स्ट्रा कवरही आहे. त्यानंतर मिड ऑन, डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण सजवले गेलेले आहे. यावेळी मात्र एज लागली होती, इथपर्यंत आवाज आला होता, कॅरी केलं गेलं नव्हतं यष्टीरक्षकाकडून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चांगला आत्मविश्वास दुणावला असेल. शरीरासाठी श्वास आणि मनासाठी आत्मविश्वास हे अतिशय गरजेचं असतं. तोच आत्मविश्वास आता दुणावला असेल शरदचा. शरद चांगली गोलंदाजी करतो, शॉर्ट रनअपने गोलंदाजी, 2 डॉट, हाई डॉट चेंडू, क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे अक्षयला बांधून ठेवलेलं आहे. आय थिंक जी साईड होती म्हणजे स्ट्राईक होती, ती स्ट्राईक मला तरी वाटते विनोदकडे राखणं आवश्यक होतं, परंतु इथे रागाच्या भरात मारलेलं आहे. कारण 3 चेंडू डॉट झाल्यानंतर खवलला होता फलंदाज आणि त्याचा पूर्ण राग चेंडूवर काढला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. बघा, स्ट्राईक जर घेतली असती तर कुठे ना कुठे टप्प्यावर नियंत्रण ठेवता आलं नसतं. कुठे ना कुठे लाईन आणि लेंथ बिघडण्यासाठी मदत झाली असती, परंतु अक्षयने स्ट्राईक घेतली. 3 बॉल डॉट, त्यानंतर षटकाराने अक्षय स्वतःचं खातं खोलतंय. षटकाराने मराठा संघाचं, वीर मराठा संघाचं खातं खोललं होतंय. हाही चांगला फटका आहे, चापट मारलेली आहे चेंडूवर आणि चेंडू कवर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मंगलमूर्ती खूप चांगला परफॉर्मन्स मंगलमूर्ती संघाकडून विनोद आणि अक्षय यांचा. अक्षय या अगोदर 3 चेंडू डॉट झाल्यानंतर एक चौकार षटकार, काय जबरदस्त त्याचं कमबॅक आहे. आणि आता मात्र सुटणार नाहीये सुटणार फलंदाज. आवाज इथपर्यंत आला होता अक्षय, तिथे थांबून काहीही होणार नव्हतं. मोठी एज लागली होती आणि फलंदाज अक्षय त्याची खेळी संपुष्टात. बघा, आज जे विकेट घेतले गेलेले आहेत, आज जे षटकार मारले गेलेले आहेत, संध्याकाळपर्यंत स्टेटसला येतील, यात वाद नाही. आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या मैत्रिणीपर्यंत आपण कसे षटकार खेचले, कसे चौकार मारले, इतक्या लांब जाऊन ते 100% पोचवण्याचं साधन म्हणजे स्टेटस. स्वतःचं स्टेटस तितकं मोठं नसलं तरी रोज स्टेटस बदलणारी भरपूर लोक या दुनियेमध्ये आहेत. आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, काय करतो, कशा कशा लोकांमध्ये फिरतो, याचं सर्व सुनियोजित अगदी आपल्या स्टेटसवर आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. एक व्हॉट्सअपने ते बरं केलेलं आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज सचिन येतोय. चांगला गोलंदाज आहे सचिन, अनुभवी गोलंदाज. या सामन्यावर मला वाटतं भवितव्य अवलंबून आहे फायनलमध्ये कोण जाईल. अजून फायनलमध्ये एकही संघ गेला नाही का? अजूनही क्लिअर नाही आहे सामना. कोण गेलाय? अंश यश गेलेलं आहे. हो, अलॉंग द कार्पेट चांगला फटका होता. मैदान तुम्हाला खूप चांगलं मिळालं. या मैदानावर धर्मराजा चषक ही मोठी स्पर्धा दरवर्षी होत असते. येस, बडे मिया छोटे मिया भाऊ आहेत मला वाटते दोघेही, विनोद आणि सचिन. भाऊ एका संघामध्ये. बदल केला जातोय या फिल्डिंगमध्ये. शॉर्ट मिड विकेट आता कॅचिंग पोझिशनमध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून मारलेला आहे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार.
गलत गलत फिल्डिंग जी हलवली ती गलत केली, कारण तो बरोबर शॉट्स केला गेला होता आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, तिथे कदाचित हा झेल झाला असता. बाबांनो थांबा. वेल धावा धावफलकावर आता लागत आहेत त्या 15. क्या बात है, चाबुक शॉट, ये भिंगरी है, नहीं रुकेगी. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. चांगला चेंडू होता, झपकन आतमध्ये आला. ऑफ स्पिन चेंडू आपण बघितला. खूप व्हरायटी आहे या गोलंदाजाकडे सचिन. एक षटकार चौकार त्याच्या बॉलिंग. 4 बॉल झाले. हाही चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, अगदी सरळ रेषेमध्ये खेळले. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर, चौकार. पुल केलेला आहे परंतु पॉवरफुल नाही आहे, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली ती 26-26. 13च्या सरासरीने एक बाद 26 बाद होणारा फलंदाज अक्षय. वेल गोलंदाजीमध्ये बदल होतोय, रोहित गोलंदाजीसाठी येतोय. अजूनही विनोदचा झंझावत यायचंय. विनोद किती बॉल केलेत? एकच बॉल केलेले आहेत विनोद या स्पर्धेमध्ये. 56 आणि नाही 54 आणि 65 म्हणजे एकूण किती झाल्या? 119 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. इथे मात्र थांबत नाहीये फलंदाज सूरज. तान दिया आसमान में, गेंद गई सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए. आता मात्र बचू शकणार नाहीये. हो, इथून असं वाटलं होतं की बरोबर पोझिशन मध्ये आहेत, काही हालचाल करायची गरज नव्हती, परंतु शेवटच्या क्षणी नजर हटी, दुर्घटना घटी. काय करेल तिथे गोलंदाज? डोक्यावर हात मारले गोलंदाजाने. किती प्रयत्न करेल शेवटी तो? षटकार मारल्यानंतर त्याचा बदला घेण्याची संधी निर्माण झाली होती. या प्रीमियर लीग होतात, एखाद्याने चूक केली ना तर वर्षभर ट्रोल केलं जातं. वर्षभर ट्रोल झालाच तुम्ही समजा. फायनल, सेमीफायनल किंवा इतर मॅच मध्ये जर खराब कामगिरी केली ना, वर्षभर ट्रोल. लॉफ्टेड शॉट, क्या बात आहे. झेल सुटला आणि मात्र चेंडू बाहेर, सीमारेषेच्या बाहेर फेकला.
झेल सुटल्यानंतर हा षटकार आणि 40 धावा पूर्ण. खेचला होता चेंडू, अगदी शरीरापासून दूर खेळले होते. इनसाइड एज लागली आणि चेंडू तिथेच यष्टीरक्षकाकडे. डॉट चेंडू, परंतु प्रयत्न खूप चांगले होते. व्हेरिएशन प्रत्येक चेंडू वेगळा टाकला आज गोलंदाज रोहितने. ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर निरीक्षण केलं अंपायरने, मात्र फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू जात आहे. राऊंड द विकेट गोलंदाज रोहित. सचिन साठी इथे नाही थांबणार चेंडू. जाईल जाईल दूर. आसमान के परियों का चुंबन लेती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा आणि या 46 धावामध्ये सूरजच्या बॅटमधून आले 4 षटकार आणि 2 चौकार. बघा सूरजच्या धावा किती झाल्या. 35 धावा सूरजच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये 50 कराल तर विनोद यांच्याकडून विनोद मणेरकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांनीच 2 50 मारल्या आणि त्यांनी 50 साठी पारितोषिक ठेवलेले. आता ती संधी सूरजला चालून आलेली आहे. मी खरोखरच या सावंतवाडी प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांना सॅल्यूट करतोय. इतक्या लांब येऊन तुम्ही खेळतायत. आम्ही दमणला जातो, 4-4 दिवस 5-5 दिवस तिथेच थांबतो, तिथेच राहतो. परंतु विषय असा असतो की ट्रॅव्हलिंगचा भरपूर खर्च होतो. त्यानंतर दुसरीकडे येऊन तिथं त्या वातावरणाशी जुळवून घेणं, त्यानंतर आयोजन नियोजन सर्व परफेक्ट असणं, या गोष्टी खूप म्हणजे डिफिकल्ट असतात, खूप कठीण असतात. आणि तुम्ही एवढं चांगलं नियोजन केलं, चांगलं मैदान तुम्हाला मिळालं, त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट असेल. चांगली स्पर्धा आणि चांगल्या मैदानावर तुम्ही ही स्पर्धा भिवंडीच्या मैदानावर खेळवतायत. नाही, आता हा क्षेत्ररक्षक 100% वर्षभर ट्रोल होईल, कारण दोघांचे झेल सोडले. अब करे तो क्या करे. नाही, नशीब येडे असले ना की असंच होते. आणि बघा, समजा एखाद क्रिकेटमध्ये फिल्डिंग करताना एखाद क्षेत्ररक्षक चुकी करत असेल ना, वारंवार चेंडू त्याच्याचकडे जातो. ही क्रिकेटची एक खासियत आहे. आता दोघांचे 2 झेल सोडलेले आहेत. आता त्यांनाही वाईल्ड कार्ड मिळालेलं आहे दोघांना. ये घुमाया, ये भिंगरी है, नहीं रुकेगी. गेंद सीधे सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. असे फटके आमच्या भिवंडी क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघितलं, रेग्युलर क्रिकेटमध्ये यश पाटील JP ज्या ISPL मध्ये खेळतायत, त्यांच्या बॅटमधून असेच फटके तुम्हाला पाहायला मिळतील. भावेश पवार लेफ्टी आहेत, परंतु भावेश पवारचेही असे भिंगरी शॉट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सूरजच्या बॅटमधून हा षटकार आला, भिंगरी शॉट होता. 41 धावांवर सूरज. नऊ धावा करा, 501 रुपयांचं पारितोषिक मिळवा, अशी ऑफर आहे 26 जानेवारीची. हाही खराब चेंडू, जाईल चेंडू सीमा रेषे पलीकडे षटकारासाठी. फिल्डर फक्त बघण्याचे काम करतात, हाताची घडी तोंडावर बोट. स्कोर बोर्ड किती वाढला.
बुलेटच्या वेगाने, बुलेट ट्रेनच्या वेगाने स्कोअरबोर्ड पळतोय. 59. 47 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ही 48वी धाव आहे आणि 49 धावा पूर्ण झालेल्या आहेत सूरजच्या. 50 साठी फक्त एक बाकी आहे. या स्पर्धेतील सूरजची जरी 50 झाली तर तिसरी 50 असेल. दोन्ही 50 वीर खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतील. एक धावेची गरज सूरजला. ओ, इज गॉन. 49 धावांवर विकेट मिळतीये. त्या कॅमेऱ्याचा अँगल आहे का? त्या कॅमेऱ्याचा अँगल बघ तसा, तेव्हा समजेल. 49 धावांवर दुर्दैवीरित्या क्लीन बोल्ड झालेला आहे सूरज. परंतु सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 49 धावा करणंही 50 धावांच्या आठवणी नसतात, पण 49 धावांच्या आठवणी आयुष्यभर आपल्या पदरी असतात. धावा किती झाल्या? 61 एकूण धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक. बेल्स नाही का तिथं? बेल्स नाही ते उडतात. बेल्स हवेचे कोणी ते म्हणून ठेवलेत नाही. बॉलर बॅक ड्राईव्ह, सिंगलची वाणवा. 4 षटक संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावर लागतात. 61 झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. फलंदाज बाद झालेले आहेत 2. सूरज बाद झाला 49 धावसंख्येवर. अक्षय याच्या वैयक्तिक 10 धावा. संदेश गोलंदाजीसाठी चौथं षटक. समोर विनोद. अप्रतिम चेंडू. डावखुऱ्या फलंदाजाला आणखी बाहेर निघाला. एक डॉट चेंडूने सुरुवात करतो 5व्या षटकाची. गोलंदाज संदेश. विनोद समोर. हा फुलटॉस आहे आणि फुलटॉस वर गवसला गेलेला आहे, परंतु झेल मिळत नाहीये. खर तर संधी होती. विनोद आज नशीब खूप घेऊन आलेले आहेत मागे. सकाळी सकाळी कुणाचं तरी चांगल्या व्यक्तीचं तोंड, त्यांनी चेहरा चांगल्या व्यक्तीचा बघितलेला आहे. कदाचित स्वतःचाही असेल. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 66 सॉरी. गुड बॉल. खोल टप्प्याचा चेंडू. मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटमध्ये तुम्हाला भरपूर वेळ खेळपट्टीवर काढावा लागतो आणि एकदा तुम्ही वेळ खेळपट्टीवर काढला ना की तुमच्या बॅटवर व्यवस्थित बॉल येतोय. पूल केलेला आहे. चांगला फटका. मिस फिल्डिंग.
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होईल, कारण विनोदला स्ट्राईक हवी आहे. आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या 68. Man goes Suraj on 49 and Akshay on 10. क्या बात आहे, क्या बात आहे. दूर जाऊन ताडालीमध्ये पडतोय चेंडू. षटकार. काय ताकद आहे, काय फुटवर्क आहे आणि काय टायमिंग आहे. सुरेश रैनाच्या अंदाजामध्ये मारलेला हा षटकार. जबरदस्त तुफानी बॅटिंग विनोदची. तिन्ही इनिंग मध्ये विनोद फक्त एकदा बाद झालेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या बॉलवर आउट झाला होता. दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद. पहिल्या इनिंग मध्ये 65, दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद 54 आणि तिसऱ्या इनिंग मध्ये किती 14, नाबाद 14. आता मात्र चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. यस, नाही बदलू शकत विनोद आणि बाद होत आहेत शेवटच्या चेंडूवर. 5 षटक संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 74 आणि 75 धावांचं लक्ष. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष. 74 धावा करून 75 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलेलं आहे मंगलमूर्ती संघाला. 49 धावा सूरजच्या बॅटमधून आल्या. 14 धावा आल्या विनोदच्या बॅटमधून. अक्षयच्या बॅटमधून 10 आल्या.
सुहेल, जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट रसिकांचं, टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. चांगला फटका आहे. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू भिरकावून दिलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून जातोय चौकारासाठी. पहिल्याच चेंडूवर धम्माका बॅट्समन शरदचा. ही सुरुवात हवी होती. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत आता प्रेक्षकांच्या, कारण धावांचा डोंगर आहे समोर. तब्बल 75 धावा, पाऊण शतक लावायचे धावफलकावर. चेंडू हवेत उंच उंच, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि शरदची खेळी संपुष्टात. गुड कॅच. शरदचं खेळपट्टीवर राहणं खूप महत्त्वाचं होतं. मात्र अति घाई आणि संकटातनी जास्तीची घाई केली, परंतु शॉट व्यवस्थित होता. जास्तीचा वर गेला, टायमिंग साधता आलं नव्हतं आणि मला वाटते बॅटच्या मधल्या भागामध्ये चेंडू लागला आणि त्याचमुळे चेंडू जास्ती काल हवेमध्ये राहिला. गुड कॅच फिल्डरची. क्या बात आहे, जबरदस्त शॉट. विराट कोहलीच्या अंदाजामध्ये हा डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चौकार. मोठ्या भावानं बारक्या भावाला चौकार मारला. अच्छा, मोठ्याला बारक्याने मारला असं आहे.
हे प्रीमियर लीगमध्ये हेच बघायला मिळते. भाऊ भाऊ एकामेकाविरुद्ध कधी येतील, दोस्त दोस्त एकामेकाविरुद्ध कधी येतील ते सांगता येत नाही. आयुष्याची दुश्मनी असेल ते एका संघामध्ये खेळतील. क्या बात आहे, आणखी एक धम्माका. चेंडू सीमारेषा पार, विनोदच्या गोलंदाजीवर धुव्वाधार षटकार. अब विनोद के आगे सचिन कठिनाई पैदा करते हुए. जबरदस्त बॉलिंग होती विनोदची, परंतु त्याची बॉलिंग आज बौनी ठरवलेली. एक विकेट त्याने काढला शरदचा महत्त्वाचा. वेगवान वेगवान चेंडू, रॅपिड बॉल होता, अतिशय वेगात टाकला होता. खांद्याचा पुरेपूर वापर, वेगावर स्वार होऊन टाकलेला हा चेंडू. स्टेप आउट झाले होते फलंदाज. डॉट. ये लगाया, धुरंधर 6. व्हाट अ शॉट बाय सचिन, व्हाट अ शॉट बाय सचिन. अगेन दी स्पिन केला होता, माहिती आहे त्याला. चेंडू बाहेरच्या साईडला कट होतात, आउट साईडला कट होतात आणि त्याचाच उपयोग करून घेतला. अगेन द स्पिन, अंगण सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि पहिल्या षटकामध्ये आल्या धावा तब्बल 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपालकावर लागलेले आहेत. शरद लवकर बाद झाला, परंतु धुव्वाधार धुरंधर फलंदाजी सचिनची. क्रिकेट एक चांगलं माध्यम आहे एकतेचं. आता बघा, या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सावंतवाडी प्रीमियर लीग खेळवलात, तुमची मनं एकत्र आली. तुमचे क्रिकेटर जरी शरीराने दूर होते, परंतु मनाने या प्रीमियर लीगमध्ये एकत्र आले. सर्व संघ चांगले खेळले, कुणीही किरकिर केली नाही, हे महत्त्वाचं आहे. पंचांच्या नियमांचा निर्णयांचं स्वागत केलं. प्रत्येक संघ पराभूत जरी झाला तरी शेक हँड करून मैदानाबाहेर येतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. एकामेकामध्ये संवाद वाढला, मैत्री वाढली, मैत्रीचे संबंध वाढले, आपुलकीचे संबंध वाढले. प्रीमियर लीग दुसरी कशासाठी असते मित्रांनो? त्याचसाठी तर प्रीमियर लीग असते. आपल्या आपल्या लोकांमध्ये एकीकरणाचं प्रमुख साधन म्हणजे प्रीमियर लीग क्रिकेट, आणि तेच SPLच्या माध्यमातून आपण अनुभवत आहोत. फाईन लेग क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू होता आणि सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली ती 22. 75 करायचे आहेत. गोलंदाज सुनील गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर त्याच्या 2 आलेले आहेत. आज विनोद महाग ठरला. आडव्या बॅटने झेल सुटतोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. बॉल पकडण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस नाही आहे मला वाटते या क्षेत्ररक्षकाची. दिनेश आहे तिथे. असे लॉलीपॉप झेल जर तुम्ही सोडले, तुमच्याकडे 75 काय 175 धावा जरी असल्या ना, त्याही कमी पडतील. त्याचं प्रत्यय पुढे दिसेलच तुम्हाला. स्टेप आउट झाले होते, पिछा केला होता चेंडूचा.
अंपायर जाम हार्ड आहेत, उंच पुरे अंपायर आहेत. आज एन्जॉय केला अंपायर्सनी पण. अंपायर राहणं, तिथं उभं राहणं खूप डिफिकल्ट असतं मित्रांनो. सतत उभं राहणं, निरीक्षण करणं. वॉट अ कॅच, मिड ऑफवर एक अप्रतिम झेल आणि खेळ ही संपुष्टात येते. महेशची अंपायरची एक विशेषता सांगतो मित्रांनो. डोळ्यात तेल घालून तिथं निरीक्षण करावं लागतं, सतत उभं राहावं लागतं. तुमचं लक्ष, तुम्हाला कोणाचा फोन आला काय आला त्याचं तिथं लक्ष न लावता कंटिन्यू लक्ष तुमचं त्या गोलंदाजावर किंवा फलंदाजावर ठेवावं लागतं, मैदानात ठेवावं लागतं. सातत्य लागतं त्याच्यामध्ये. तुमचं माइंड मैदानावर असणं आवश्यक असतं. धावसंख्या 24 झालेली आहे, 24. अंपायरचं दिल जे असतं ना ते सतत धडकत असतं, कारण एखादा चुकीचा निर्णय माझ्या हातून न जावा हीच अंपायरची अपेक्षा असते. खूप दबावामध्ये असतात अंपायर. लॉफ्टेड शॉट आहे, लॉफ्टेड शॉट. सीमारेषेच्या आतमध्ये आणखी एक धक्का, धक्के पे धक्का दे धक्का. मागच्या ओव्हरला कव्हर केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. पूर्णपणे कमबॅक केलेला आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने. चोवीस धावा धावफलकावर लागले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता 3 मध्ये 51 करायचे. 18 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा करायचे. 17 धावांची सरासरी राखावी लागेल. मॅच कठीण झालेली आहे. वीर मराठा संघासाठी मॅच कठीण झालेली आहे की अँकरची भूमिका निभावावी लागेल. एखाद्या फलंदाजाला बेछूट गोळीबार करावा लागेल. काही पाहुणे मंडळी आपल्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित होत आहेत. त्या सर्व मान्यवर पाहुणे मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे, आणखी एक चांगला फटका आहे, फ्लिकचा बेधुंद फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 30 धावा धावफलकावर लागतात. आता 45 ची गरज आहे. 17 चेंडू 45 धावांची गरज. हे षटक खूप महत्त्वाचे आहे. या षटकावर आक्रमण करावं लागेल आणि ते आक्रमण सुरू केलेले सचिनने. हो, टायमिंग साधता आलं नव्हतं, पुढे आले. मला तरी वाटते हे जागेवरून जर हा चेंडू मारला असता तर आंब्याच्या वरून गेला असता हे निश्चित. परंतु स्टेप आउट झाले आणि ती स्टेप आउट झाल्यानंतर संधी साधली होती गोलंदाजाने. वेगवान चेंडू टाकला. एकतीस धावा, 44 ची गरज. क्लीन बोल्ड. डावी यष्टी उखडली गेली. फलंदाज बाद.
हाही चांगला फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तारीफ करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची, कारण जवळजवळ चौकार सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला होता, परंतु आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवल्या. धावा आता धावफलकावर 33 लागत आहेत. जास्तीची स्ट्राईक मला वाटते सचिनला हवी आहे. येस, आणखी एक विकेट डाऊन. तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. फक्त सचिनचं लढत देतोय. वेलकम, सुस्वागतम. आपल्याच गावचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खंडू मारुती पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तबला वादक. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली ती 33. नावा दे चौघांची. नावा दर्पण जयेश पराचे बाबूचं नाव जरा चंद्रकांत. ठीक आहे. मुकादम काय गाव जाऊ दुर्गेश. वेलकम. या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व सहकारी. खरं तर तबला वादक खंडू मारुती पाटील सर्वांनाच माहीत आहेत. वेलकम खंडू, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम दर्पण चंद्रकांत पाटील, आपलंही मनपूर्वक. दर्पण मडवी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जयेश पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. दुर्गेश मुकादम, मनपूर्वक आपलंही हार्दिक स्वागत सुस्वागतम. षटकार येतोय, पाहुण्यांना सलामी दिलेली आहे षटकाराने आणि या धावसंख्येला आकार मिळतोय 40. पराग, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु नाही. इथे मात्र पूर्णपणे चूक करतोय फलंदाज. 75 धावांचं लक्ष आहे आणि आता धावसंख्या धावफलकावर 40 लागलेले. उर्वरित 9 चेंडूमध्ये आता 35 करायचे आहेत. किती राहिले? वाईट आला. डॉट चेंडू जातोय आता. 9 चेंडूमध्ये 35 राहिल्या. नाही अजून फायनल लीगची फक्त 7 सामने होते. लीगचा शेवटचा सामना सुरू आहे. यानंतर मेगा फिनालेला आपण सुरुवात करणार आहोत. चांगली उत्तम स्पर्धा, आयोजन नियोजन चांगलं होतं. इतक्या लांबून येऊन चांगलं इथे आपल्याला पाहायला मिळालं खेळ. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागते ती 42. आता करायचे आहेत 33. खूप चांगली स्पर्धा आणि खास करून एकता पाहायला मिळाली. सावंतवाडी प्रीमियर लीग 2026 SPL 4 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. पुढे सरसावले. चेंडू खूप उंच आहे, हवेत अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू. यस, आणि कॅच होता आणि सचिनची खेळी इथे संपुष्टात. उरल्या सुरल्या अशा अपेक्षा आता संपलेल्या आहेत सचिनच्या बाद होण्यानं. सचिनने वैयक्तिक किती धावा केल्या? 32 धावांवर सचिन बाद होतोय. आज मॅचची हायलाइट राहिली. सूरज 49 धावांवर क्लीन बॉल झाला. फक्त एका धावेसाठी त्याचं या स्पर्धेतील 3रं अर्धशतक हुकलं. या अगोदर विनोदने 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकले होते. 65 धावा वैयक्तिक केल्या, त्यानंतर 54 धावा वैयक्तिक केल्या.
जयवंत अनुते यांचा हात फ्रॅक्चर असतानाही खंडू काय जबरदस्त त्यांनी गोलंदाजी केली, काय यष्टीरक्षण केलं आणि फिल्डिंगही जबरदस्त केली. खूप चांगला खेळ केला. या स्पर्धेचा आयोजनाचा नियोजनाचा भारही बराचसा त्यांनीच वाहिलेला. क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे जयवंत यांचं. ते मात्र पाहतोय आपण डॉट चेंडू उरल्या सुरल्या अशा अपेक्षा फोल ठरत आहेत. सहा चेंडू आणि 33 धावांची गरज. 6 चेंडू. मित्रांनो, व्यासपीठावर आपण खंडू मारुती पाटील यांना पाहत आहेत. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांसोबत तबला वादनाचा नक्कीच तबला वादनामध्ये ते पारंगत आहेत. आणि त्यानंतर आमच्या गावातील बालगोपाल भजन मंडळ असोत किंवा एकादशी संप्रदाय असो, नेहमीच तबला वादनाच्या माध्यमातून त्यांनी साथ दिलेली आहे. अतिशय उत्कृष्ट तबलावादक खंडू पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि स्वतः गायकी आहेत. भजनामध्ये नेहमीच वडूनगर गावचं रोशन केलेलं आहे नाव. इथे मात्र नाव रोशन करतोय षटकार आणि हा फलंदाज. या 33 धावा केल्या ना, 33 धावा केल्या तर गावात पावणार नाही फलंदाज. बरेचसे असे फलंदाज असतात, खूप त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो, परंतु खेळपट्टीवर गेल्यावर ना पाय लटपटतात. परंतु हा फलंदाज तसा नाही आहे. त्यांनी सुरुवात केलेली आहे. नाही, मी म्हटलं ना अंपायर हार्ड आहे. धावसंख्या स्थिर आहे अजून. षटकाराने अशा पल्लवित केल्या होत्या, आता 27 कराव्या लागतील 4 चेंडूमध्ये. आज आपण हायलाईट बघितली आजच्या दिवसाची. 121 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. कुठला होता फलंदाजांनी. आणखी एक डॉट चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट. धावसंख्या धावपलकावर लागली आहे ती 48. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक. चला, शेवट गोड झालेला आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा चेंडू गोड झालेला आहे. पराभूत झालेला हा संघ. अंतिम फेरीमध्ये कोण गेलेला आहे आता मात्र आमच्याकडे सूचना पोहोचवायची. अंश यश 11 अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि मंगलमूर्ती हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. चला, सामना लगेच सुरू करायचा आहे की तसं सांगायचं आहे?